बातमीनं जळगावातील तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं केळी बागांना मोठा फटका बसतोय। गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं केळीचं मोठं नुकसान झालं होतं। यातून सावरत नाही तोच केळी बागांना उन्हाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। जळगाव जिल्हा बँकेनं चालू वर्षात खरीप आणि रब्बीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट निश्चित केलं असून केळीला 95,000 तर 46,000 रुपये पीक कर्ज मिळणार आहे। राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेनं मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बहुतेक पिकांकर्ज वाटपाची मर्यादा वाढवलेली आहे। लातूरच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातून कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरलेले आहेत। सर्वसाधारण प्रतीचा कांदा 300 रुपयात 50 किलो येत आहे, तर कांद्याची विक्रीच होत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। धुळे कृषी उत्पन्न समितीच्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। गेल्या महिन्यात बाजार समिती 3 वेळा बंद ठेवण्यात आली। बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून साठवणुकीसाठी अडचण होत असल्याचं कारण देत व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतलाय आणि अचानक कांदा लिलाव बंद ठेवला जात असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोंदिया कोहमारा मार्गावरील भडंगा गावाजवळ धान्याच्या पोत्यांची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटली। या अपघातामुळे धान्य आणि पोते रस्त्यावर पडलेत। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। लातूर जहिराबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनलाय। महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे केल्यानं दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढल्यानं अनेकांना आपले जीव गमवावे लागतात। तर रखडलेलं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये। परभणी रेल्वे स्थानकावर आरक्षित आणि साधारण तिकिटांसाठी एकाच खिडकीवर कारभार चालतोय आणि त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यानं तिकीट खिडक्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होतीये। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले असून या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकार चौकशी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे। तसंच जयंत पाटलांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असं देखील भुजबळ म्हटलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जयंत पाटलांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। ईडी आणि भाजप जाणीवपूर्वक आमच्या नेत्याला त्रास देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। जयंत पाटील यांचे बॅनर झळकवत आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट करतात। आजच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे। काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा तर ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील घाणेवाडी जलाशय परिसरामध्ये साफसफाई केली आहे। या जलाशयाला झुडपांनी वेढलं होतं। रावसाहेब दानवेंनी हातात कुऱ्हाड घेत त्या झुडपांची तोडणी केली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मालेगावच्या टोकळे भागात आदिवासी समाजाचा महत्त्वपूर्ण मानला जाणारा बोहाडा उत्सवाला सुरुवात झाली आहे। या उत्सवानिमित्तानं लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातोय। उत्सवात पंचक्रोशीतील आदिवासी समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता। पिंपरी चिंचवड महापालिकेने 1 एप्रिलपासून प्रति सदनिका 60 रुपये कचरा संकलन शुल्क आकारणी सुरू केली असून आतापर्यंत 1,12,380 मिळकत धारकांनी शुल्क भरलंय। त्यामुळे 14 कोटी 20 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले। पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या वाहनाचा बुलढाण्यामध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत। चालकाला झोप लागल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव इथे एका माजी सैनिकाच्या घरात चोरी झाली आहे। चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून 6,76,000चे दागिने आणि 35,000ची रोख रक्कम असा एकूण 7,11,000चा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे। विदर्भातील अकोल्यात राज्यातील उच्चांकी 44.4 अंश तापमानाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी पारा 43 अंशांवर पोहोचलाय। कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 38 ते 42 अंशांच्या दरम्यान आहे। मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुणेकरांची येत्या काही दिवसात उन्हापासून सुटका होणार नाहीये, कारण पुढील 3 ते 4 दिवस पुण्यामध्ये तापमान उच्चांक गाठण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे जिल्हा आणि परिसरातील तापमान पुढील 4 दिवस 40 ते 41 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे। जिल्ह्याच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढ झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले। अहमदनगरच्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी संदर्भात सहनिबंधकांनी नाशिक विभागीय उपनिबंधकांचा फेरमतमोजणीचा निकाल कायम ठेवलाय। या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। दोघांनाही 9 जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळे या फेरमतमोजणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। जळगाव कृषी विभागानं बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना 1 जूनपूर्वी कापसाची लागवड करू नये असं आवाहन केलंय। तसंच बियाणे विक्रेत्यांना देखील कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करू नये अशा सूचना देण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान आणि मका खरेदीला अद्याप सुरुवात झाली नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यानं शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। रब्बी आणि मका यांचं उत्पादन करून शेतकरी वर्गाला आता ते विकायचं कसं असा प्रश्न निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत आले। भुसावळमधील तापी बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे। केवळ 10 ते 11 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक राहिला असून आगामी काळात आवर्तन न मिळाल्यास पुन्हा टंचाईची शक्यता आहे। जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन आवर्तन सोडण्यासाठी अनुकूल आहे, मात्र मागणीनंतर आवर्तन देऊ असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। राज्यातील बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात तेजी आली असून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9300 रुपये इतका भाव मिळतोय। तुरीची आवक कमी झाल्यानं भाव वाढला असून तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील वाढत्या तापमानाचा फलोत्पादनावर परिणाम झालेला आहे। अमराईतील आंबे गळून पडत असल्यानं शेतकरी संकटात सापडलेत। बाजारात स्थानिक आंब्यांची आवक घटली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित चांगले आंबे झाडावरून काढून त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे। सांगलीतील कवठे महाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावात चारा टंचाईची समस्या निर्माण झाली असून कडबा आणि ऊसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। कडब्याला प्रति शेकडा 2000 तर ऊसाला 3000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणं कठीण झालंय। कांदा लिलावात स्पर्धा नसल्यानंच कांदा दराला फटका बसलाय। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघी 290 रुपये प्रति क्विंटल बोली लागली असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। राज्यभरातील जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढलाय। लातूरच्या साकोळ आणि राणी अकुलंगा भागात 13 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाल्यानं पशुपालक संकटात सापडले। गोंदिया जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात झालेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक तेंदूपत्ता संकलनाच्या रोजगारावर अवलंबून असतात, मात्र मानव वन्यप्राणी संघर्षाच्या भीतीनं नागरिक घाबरले असून त्यांनी तेंदूपत्ता संकलनाकडे पाठ फिरवली आहे। ऐन भरात असताना यंदा सोयाबीन, ज्वारी आणि तुरीला अतिवृष्टीचा फटका बसलाय, त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे। तर तूर वगळता यंदा सोयाबीन आणि कापसासह इतर पिकांना समाधानकारक भाव मिळालेला नाहीये। सध्या शहरातील बाजारपेठेत तुरीला 6000 पर्यंत भाव मिळतोय। राज्यात तुरीचा पेरा घटला असताना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 3 ते 4 वेळा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे सोयाबीन, तुरीसह खरीपाच्या सर्वच पिकांना फटका बसलाय। राज्यात बऱ्याच दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत, त्यात रविवारी हे दर आणखी घटल्यानं बाजारातील विक्रेते चिंतेत होते। बाजारात टोमॅटो 10 ते 15 रुपये प्रति किलो दरानं विक्री होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांसह विक्रेते देखील त्रस्त झाल्याचं दिसून आलं। काही भाज्यांना मात्र तेजी पाहायला मिळाली। भाजी मंडईमध्ये वाल आणि घेवड्याचा हंगाम संपलाय, परिणामी या भाज्यांचं उत्पादन घटल्यानं आवक देखील घटलेली आहे आणि यामुळे बाजारात या भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्यानं दुप्पट दरानं विक्री होते। बाजारात वाल, पावटा आणि घेवड्याचा दर सरासरी 60 ते 70 रुपये प्रति किलो होता, आता भाज्यांची 80 ते 100 रुपये प्रति किलो दरानं विक्री होते। बटाट्याची एकूण आवक 1000 क्विंटल झालेली आहे। गेल्या शनिवारच्या तुलनेमध्ये ही आवक 250 क्विंटलनं कमी होऊन देखील बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपयांवर स्थिरावलेला आहे। हिरव्या मिरचीची एकूण आवक 425 क्विंटल झाली। गेल्या शनिवारच्या तुलनेमध्ये ही आवक 200 क्विंटलनं वाढून देखील हिरव्या मिरचीला 2000 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंत भाव मिळालाय। तूर डाळ आणि मूग डाळीसह सर्व डाळींच्या किमती 150 पर्यंत पोहोचल्या असून जून जुलैमध्ये तूर डाळ प्रति किलो 200 रुपये होईल असा अंदाज आहे। तूर डाळ 10 दिवसांपूर्वी 120 ते 130 रुपये प्रति किलो होती, ती आता 150 रुपये इतकी झाली आहे। तर मूग डाळीनं 110 वरून 130 वर उडी घेतली आहे। उडीद आणि चणा डाळीची देखील 30 गत आहे। दोन्ही डाळी किमान 10 रुपयांनी महागलेल्या आहेत। तुर्भेतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक वाढलेली आहे। आल्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात आल्याचे प्रति किलो दर हे 100 रुपयांवर पोहोचले। केंद्र सरकारनं देशभरात 25% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट ठेवलंय। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी यासाठी प्रोत्साहन दिलंय। यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे। देशभरात 350 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होते।
हिंगोलीतील कळमनुरी आणि सेनगाव या दोन कृषी उत्पन्न समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज मतदान होणार आहे। कळमनुरीमध्ये 17 संचालकांपैकी 12 संचालक हे महाविकास आघाडीचे आहेत, तर 5 संचालक हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत। 2000ची नोट बंद झाल्यानंतर आता 500 रुपयांच्या नोटांची छपाई वाढवली जाणार आहे। सरकारने नाशिकच्या करन्सी प्रेसला 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा जाहीर झाल्या असून 31 मे पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि 32 अभ्यासक्रमांसाठी 78 केंद्रांवर परीक्षा होणार असून या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 10 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। राज्यात गेल्या 3 वेळेच्या गुरुपुष्य अमृत योगाप्रमाणे यावेळी देखील सोन्याच्या घरात घसरण होण्याचा अंदाज आहे। येत्या गुरुवारी 25 मे रोजी गुरुपुष्य अमृत योग असून या मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये गर्दी होत असते आणि यावेळी सोन्याच्या दरात 100 ते 1000 रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये मोबाईलची कमी बॅटरी किंवा नेटवर्कची समस्या सांगून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामावर न जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पावसाळापूर्व आढावा बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे। मार्च महिन्यात कोविड रुग्णवाढ नियंत्रणात आल्यानंतर मुंबई महापालिकेने आता पावसाळ्यातील आजारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे। बीएमसीच्या विविध सुपर स्पेशालिटी आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये 3000 खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी ओपीडी सुरू झाल्या पाहिजेत असे आदेश देण्यात आले। भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांची जवळपास 10,000 पदं रिक्त असून ही पदं लष्करी दलातूनच भरण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे। लष्करात किमान 10 वर्ष सेवा दिलेल्या जवानांना आणि जेसीओंना अधिकारी होण्याची संधी दिली जाणार आहे। त्यासाठी त्यांना एसएसबीची स्क्रीनिंग आणि वैद्यकीय परीक्षण करावं लागणार आहे। आदित्य ठाकरे यांचे नागपुरात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या रामटेक इथे हे बॅनर्स ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहेत। पक्षफुटीनंतर पक्ष पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत। आदित्य ठाकरे आज एक दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपुरात ते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट तयारीला लागलेला आहे। ठाकरे गटाच्या मुंबईतील लोकसभा निहाय सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका आजपासून मातोश्रीवर होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये या बैठका होणार आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।